नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा पाटील, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, राज्यशास्त्र विभाग. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या यामध्ये आपण जागतिकीकरणाचा अभ्यास करणार आहोत. जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या घटकांवर काय परिणाम झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा आपण अभ्यास केला आहे. तसेच 1989 मध्ये पूर्व युरोपमधील बदल, 1990ची कुवेतची समस्या आणि 1991चे सोव्हिएत रशियाचे विघटन हे देखील अभ्यासलेले आहे. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आलेला आहे. पुढे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएत रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे 2 शब्दप्रयोग वापरात आले. 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षा विषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग होते. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला, तो म्हणजे जागतिकीकरण. हा शब्दप्रयोग अधिक व्यापक स्वरूपाचा होता. 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचार प्रणाली विषयक बदलांचा यात समावेश केला जात होता. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना जागतिकीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे वस्तू, सेवा, लोक, तंत्रज्ञान, कल्पना यांचा ओघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींची आणि कुटुंबियांची जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. भारतातून फुले, फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतातील बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून माल येतो. जागतिकीकरणाने राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरीही राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू. या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे ते देखील आपण पाहणार आहोत. पहिला घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या घटकांवर परिणाम झालेला आहे. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगधंद्यांची उभारणी करता येते. उद्योगधंद्यांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये होताना दिसून येते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर
मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक ही क्वचित होत होती, कारण त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते आणि ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होते. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत, म्हणूनच परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले आहेत. पहिला म्हणजे 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅट च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे महत्त्वाचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही अशी एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते. देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशादेशादरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते. दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा असू शकतो. परंतु 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले आणि त्यामध्ये सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. यामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे ही प्रचंड प्रमाणात माल या एका देशातून दुसऱ्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तिसरा बदल झालेला आहे तो म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगधंद्यांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो. खाजगी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेले दिसून येते. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झालेला आहे तेही पाहणे महत्त्वाचे आहे. पहिला परिणाम आहे तो म्हणजे कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल
आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी. दुसरा परिणाम असा झाला की लहान उद्योग आणि दुकानांवर हा परिणाम झालेला आहे. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिलेली असली तरी देखील छोटे दुकानदार किंवा भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. तिसरा परिणाम हा शेती क्षेत्रावर झालेला आहे. तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, तांदूळ, मसाले, ताजी फळे, भाज्या, साखर, कॉफी, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? बहुराष्ट्रीय कंपनी अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या जसे की बजाज, डाबर, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो इत्यादी. दुसरा प्रकार आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहेत. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या जसे की नेस्ले, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी. तिसरा प्रकार आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरे आहे. पहिल्या क्षेत्रात शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादींचा समावेश होतो. तर दुसरे क्षेत्र हे उत्पादन क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा इत्यादी सेवांचा समावेश होतो. राजकीय क्षेत्रावर देखील जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. राजकीय क्षेत्रावरती जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे हे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. पहिला घटक आहे लोकशाहीचे महत्त्व. 1989 ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते. जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेमध्ये नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. दुसरा घटक आहे तो म्हणजे राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहेत असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. तर राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य
तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. काही बिगर राजकीय घटकांचा आपण विचार करणार आहोत. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले आणि म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि अशासकीय संस्था, ज्यांना आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असं म्हणतो, यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झालेला आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मुवमेंट सारख्या संघटनांप्रमाणेच दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकांमध्ये सामील होतात. पुढचा घटक आहे तो म्हणजे मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. तसेच वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात, नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीशी सांगड घालण्याची गरज आहे. वरील सर्व गोष्टी आपण उदाहरणादाखल समजावून घेऊ. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक स्तरांवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केलेली आहे. दुसरे उदाहरण आहे, भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते. तसेच जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGOs त्यांना विरोध करत आहेत. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलेले आहे. चर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे सुद्धा युरोपमध्ये रेडिएशन पसरले आणि या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमांतर्गत ठेवता येत नाही आणि म्हणूनच युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. वरील सर्व प्रकरणांमध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची ही उदाहरणे आहेत आणि म्हणूनच असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चालले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे? राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का? तर जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का? हे प्रश्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील
अस्तित्वात आहेत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. आपण या आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्याचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होताना आपल्याला दिसते. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, न्यायव्यवस्था आणि लोकशाही सारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्य करू शकतात. राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे आणि म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. विचार प्रणाली बाबतीमध्ये सुद्धा जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. राष्ट्रांचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी, तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही असे गट केले जात होते. विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचार प्रणाली हा राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था ही त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार आखली जात होती. उदाहरणार्थ, पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तिथे अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते. त्या काळात भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्रे मानली जात होती आणि म्हणूनच येथील अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते आणि म्हणूनच या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या अर्थव्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, अमेरिकेत भांडवलशाही विचार प्रणाली बरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि म्हणून त्याचे वर्णन भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे म्हणून त्याचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. तर चीन राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचार प्रणाली मानते, त्यामुळे चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. तंत्रज्ञानावर सुद्धा जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत. उदाहरणार्थ, उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत. परंतु आज मोबाईलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. जगात कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झालेली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कोठेही करणे यामुळे शक्य झालेले आहे. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आहे.
माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर देखील परिणाम झालेला आहे. जागतिक पातळीवर प्रसार माध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आपल्या संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागलेली आहेत. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा बराच प्रभाव दिसून येतो. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येताना आपल्याला दिसतात. तसेच समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसून येतो. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने पाहिले तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला दिसून येतात. सकारात्मक बाजू पाहिली तर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होताना दिसतात आणि नकारात्मक बाजू पाहिली तर राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील का ही भीती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडलेला आहे. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मांडणारे दोघेही उदारमतवादांचा विरोध करतात. त्यामुळे साम्यवादी विचारवंतांचा विरोध हा विचार प्रणालीच्या आधारावर असतो. तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता ते संरक्षण जाईल म्हणून विरोध करतात. शेवटी आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे, कल्याणकारी व्यवस्था राबवणे आणि परिघावरील तसेच वंचित लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचे कार्य असते. आजही जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. विद्यार्थ्यांनो, आपण या भागामध्ये जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे ते पाहिले. यामध्ये राजकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, शेती क्षेत्र किंवा सांस्कृतिक घटकांवर काय परिणाम झाला त्याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.